सर्वांना नमस्कार। आई एकविरेचा विजय असो। आगरी समाजाचे महान नेते नारायण नागू पाटील, त्यांच्याबरोबर काम केलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकनेते दत्ता पाटील, लोकनेते दिवा पाटील आणि समस्त आगरी कोळी भंडारी बंधू भगिनींना वंदन करून आजच्या विषयावर मी आपणासमोर बोलत आहे। आपल्याला माहिती आहे की अलीकडेच एक सुप्रीम कोर्टाचा निकाल आलेला आहे आणि या निकालाचे पडसाद समाज माध्यमातून दिसून येत आहेत। याच्यावर उत्तरेकडची चॅनल खूप मोठ्या संख्येने बोलत आहेत आणि त्या निकालाचे उपमुद्दे खूप आहेत, परंतु त्यातले महत्त्वाचे मुद्दे हे आपल्या आगरी कोळी ओबीसी समाजाला माहीत असले पाहिजेत। आपणा सगळ्यांना कदाचित माहीत सुद्धा असतील, परंतु याच्यावर जाहीर भाष्य करणं हे फार गरजेचं आहे। म्हणून मी इथे बोलत आहे। बोलत असताना आपल्या समाजाने आताच एक फार मोठं दुःख अनुभवलं आणि ते दुःख होतं, आपल्याला माहीत आहे, आपल्या अक्षता म्हात्रेताईचं। तिच्यावर 3 ब्राह्मण पुजाऱ्यांनी सामूहिक बलात्कार केला आणि तिला ठार केलं। याच्यानंतर लगेच घटना घडली उरणमध्ये, आपली शिंदेताई, तिला सुद्धा एका मुस्लिम तरुणानं ठार केलं। आणि तिसरी घटना नावाशेवाला घडली की आगरी मुलाने एका आगरी मुलीच्या डोक्यामध्ये लोखंडी सळई घालून तिला मारण्याचा प्रयत्न केला। महिला अत्याचाराच्या या तिन्ही घटना आपल्या मातृसत्ताक आगरी कोळी समाजासाठी अत्यंत वाईट आहेत, आपल्या मातृसत्ताक संस्कृतीचा अपमान करणारे आहेत। म्हणून अत्याचारांचा मी जाहीर निषेध करतो। अत्याचारांना शासनाने झालं पाहिजे अशी मागणी शासनाकडे करतो। आणि याच पार्श्वभूमीवर आपल्याला मी आता जो सुप्रीम कोर्टाचा निकाल आलेला आहे त्याच्यावर मी बोलणार आहे। आणि म्हणून हा जो विषय आहे तो खरं म्हणजे SC आणि ST यांच्या आरक्षणाच्या संदर्भात आलेला असला तरी SC STचं आरक्षण हे या देशातलं मूळ संविधानिक आरक्षण आहे। आणि त्यानंतर आपल्याला माहित आहे ओबीसीच्या आरक्षणाची मांडणी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच केली होती, परंतु त्याची अंमलबजावणी व्हायला खूप उशीर झाला। मंडल आयोगाच्या मांडणीनंतर ती आपली मागणी पूर्ण झाली आणि या मंडल आयोगाच्या मध्ये जनार्दन कोटेकर, ॲडव्होकेट जनार्दन पाटील आणि गल पाटील, त्याच पद्धतीने लोकनेते दिवा पाटील यांनी नेतृत्व केलं, संपूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व केलं। किंबहुना ओबीसी आरक्षणाचं जे नेतृत्व आहे हे आगरी समाजाकडे होतं आणि म्हणूनच आगरी समाजाच्या तरुणांचा या बाबतीत अभ्यास असला पाहिजे आणि आरक्षणाच्या बाबतीत ज्या ज्या काही घटना घडतील त्याच्यावर आपण बोललं पाहिजे। मला कल्पना आहे की ओबीसी आगरी समाजामध्ये, आगरी कोळी भंडारी समाजामध्ये आरक्षणाच्या बाबतीत खूप मोठे गैरसमज आहेत आणि हे गैरसमज असे आहेत की आरक्षणाचा आणि आमचा काही संबंध नाही अशा प्रकारची स्थिती मुंबई, ठाणे, पालघर इकडे दिसते। परंतु रायगड जिल्ह्यात मात्र दिवा पाटलांनी जे काम केले त्यामुळे थोड्याफार प्रमाणात आरक्षणाच्या बाबतीत जागृती आहे। लोकनेते दत्ता पाटील, लोकनेते दिवा पाटील यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत ओबीसी आरक्षणाचं समर्थन आणि नेतृत्व केलेलं आहे, राष्ट्रीय स्तरावरती नेतृत्व केलेलं आहे। आपल्याला कल्पना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव सुद्धा ओबीसी समाजामध्ये घेणं हे अवघड आहे, तरी सुद्धा कोकणातल्या आगरी कोळी माळी भंडारी ओबीसींना जमिनीचा कुळ कायदा करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सातबारा दिला आणि आज या सातबाऱ्यामुळे ठाणे, रायगडमध्ये जमिनीच्या विक्रीतून प्रचंड पैसा आलेला आहे। नवी मुंबईमध्ये आपल्याला कल्पना आहे की 12.5% एक या शहरामध्ये टिकण्यासाठी आवश्यक जी ताकद होती ही कुळ कायद्यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळाली। आणि लोकनेते दिवा पाटील हे बाबासाहेब आंबेडकरांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारे नेते होते आणि अनेक आगरी कोळी लोकांनी या बाबतीत खूप मोठा संभ्रम निर्माण केला आहे की दिवा पाटील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संविधानिक चळवळ किंवा ओबीसी आरक्षण याचा काही संबंध नाही, ते हिंदू नेते आहेत अशा प्रकारची मांडणी केली। परंतु लोकनेते दिवा पाटील हे रामायणातल्या शंभुकाच्या वधावर बोलायचे, म्हणजे त्यांचा निषेध करायचे, महाभारतातल्या एकलव्यावर बोलायचे आणि लोकनेते दिवा पाटील यांनी आपल्या जासई गावात फुले शाहू आंबेडकरांचे पुतळे सुद्धा बांधलेले आहेत, त्यामुळे ते कुठल्या विचारधारेचे आहेत हे स्पष्ट झालेलं आहे। तरी सुद्धा मला माहित आहे की आगरी कोळी समाजातून लोकनेते दिवा पाटील एकूणच ओबीसी आरक्षण या बाबतीत फार मोठे गैरसमज काही लोकांनी पसरवलेले आहेत आणि हे गैरसमज कमी करण्यासाठी मी महाराष्ट्रात जरी सगळीकडे बोलत असलो तरी आज मुद्दामून
आगरी कोळी ओबीसी आरक्षण आणि क्रीमी लेअर हा विषय घेऊन मी बोलणार आहे. तर आत्ता सुप्रीम कोर्टाचे जे 7 न्यायमूर्ती आहेत त्यातले एक दलित आहेत, म्हणजे एक SC आहेत आणि बाकीचे 6 हे ब्राह्मण, मारवाडी किंवा क्षत्रिय म्हणजे थोडक्यात उच्चवर्णीय आहेत. आणि त्यांनी जो निकाल दिलेला आहे तो निकाल हा त्याच्या निकालामध्ये अनेक उपमुद्दे आहेत. मी त्या सगळ्यांवर बोलणार नाही, परंतु त्यांनी एक नवीन गोष्ट सांगितली. ओबीसीना ते अगोदर माहीत आहे, त्यांनी सांगितलं की SC ST आरक्षणात क्रीमी लेअर लावा आणि हे ओबीसीना अगोदरच लागलेलं आहे. ओबीसींना क्रीमी लेअर लावताना खरं म्हणजे ओबीसींनी तो संघर्ष करायला पाहिजे होता आणि तो संघर्ष केला असता तर ओबीसींना हे क्रीमी लेअर लागलं नसतं, परंतु ते आता लागलेलं आहे. परंतु याच्यावर खरं म्हणजे लोकनेते दिबा पाटील साहेबांनी जरी आंदोलन ओबीसींचं केलं, जनार्दन कोटेकरांनी ॲडव्होकेट जनार्दन पाटलांनी केलं, तरी त्यांना मोठी साथ ही आंबेडकरी चळवळीची असल्यामुळे यातले जे जाणकार लोक आहेत ते आंबेडकरी लोक आहेत किंवा बौद्ध आहेत आणि या बौद्ध लोकांनीच सगळं SC STचं ओबीसींचं आरक्षण खाल्लेले आहे असे आरोप आज होत आहेत. पण आज हे लोक जे ओबीसींच्या आंदोलनासाठी संघर्ष करायचे, SC आणि आंबेडकरी चळवळीतले लोक, त्यांच्याच आरक्षणाला आता क्रीमी लेअर लावा असं सांगितल्यानंतर पूर्ण देशामध्ये मोठं आंदोलन उभं राहतंय. मला वाटतं 21 ऑगस्टला यासाठी भारत बंदची हाक सुद्धा काही लोकांनी दिलेली आहे, आपल्यापर्यंत ती येईल. परंतु यामध्ये या SC ST लोकांचं आणि आपलं नातं काय हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून या देशामध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे हिंदू धर्मातल्या मनुस्मृती या ग्रंथाचा आधार घेऊन नेहमीच ओबीसी SC ST आणि स्त्रिया यांचं शोषण करतात. ही गोष्ट आपल्याला माहित आहे की महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शोधून काढली आणि याच्या अगोदर भगवान गौतम बुद्ध आणि महावीर यांनी सुद्धा शोधलेली आहे. चार्वाकांनी सुद्धा ब्राह्मणांचं शोषण शोधून काढलेलं आहे. परंतु महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शूद्रांचं शोषण हे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे उच्चवर्णीय करतात ही गोष्ट अधिक स्पष्टपणे सांगितलेली आहे. तर इथे आता एक कमेंट आलेली आहे की मुंबईच्या मुस्लिम तेली लोकांसाठी सुद्धा काहीतरी बोला. तर मुस्लिम तेली किंवा मुस्लिमांमधले ओबीसी आहेत त्यांना सुद्धा या ह्याचा क्रीमी लेअरचा धोका होता, मग त्यांना लागलेलंच आहे. परंतु त्यांनी सुद्धा संघटितपणे म्हणजे मुस्लिमांमधल्या ओबीसीने सुद्धा संघटितपणे लढलं पाहिजे आणि त्यांचं मी स्वागत करतो. अमजद शेख नावाचे आमचे मित्र आहेत, त्यांचं मी स्वागत करतो. तर हे जे क्रीमी लेअर आहे ते क्रीमी लेअर म्हणजे काय आहे हे सुद्धा अनेक लोकांना माहीत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की क्रीमी लेअर म्हणजे आर्थिक निकषावर आरक्षण दिलं पाहिजे असं 99% आपले आगरी कोळी कराडी ओबीसी बांधव बोलत असतात. खरं म्हणजे ते त्यांचं मत नसतं, तर ते मत हे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांनीच पेरलेलं असतं. आणि म्हणून याची सुरुवात भारतातल्या शोषणाबद्दल महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपलं म्हणणं सगळ्यात पहिल्यांदा मांडलं. महात्मा ज्योतिबा फुले यांना सावित्रीबाईंना नारायण नागू पाटील यांनी आपलं गुरु मानलेलं आहे. लोकनेते दत्ता पाटील यांनी मानलेलं आहे. लोकनेते दिबा पाटील यांनी मानलेलं आहे. आणि लोकनेते दिबा पाटलांच्या घरात आज तुम्हाला कुठल्या देवांचे फोटो दिसणार नाही, परंतु फुले शाहू आंबेडकरांचे फोटो आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे आगरी कोळी समाजाने आपल्या नेत्याचा आदर्श घेतला पाहिजे. केवळ दिबा पाटलांचं नाव विमानतळाला द्या असं बोलून चालणार नाही, तर नेत्याचा आदर्श घेतला पाहिजे अशी विनंती या आजच्या या फेसबुक लाईव्ह मधून मी करतो. तर क्रीमी लेअर म्हणजे काय, तर मागासवर्गीय समाजामध्ये जे लोक 8 लाखापेक्षा जास्त उत्पन्नाचे आहेत त्यांना क्रीमी लेअर असं म्हणतात. आता लेअर म्हणजे वरचा स्तर आणि क्रीम म्हणजे तुम्हाला माहिती आहे दुधावर जशी साय येते, आता दूध तापवल्यानंतर दुधाची साय असते, हे ते क्रीम असतं म्हणजे सार असतं, त्यामध्ये तूप असतं. तसं प्रत्येक समाजात श्रीमंत, हुशार, बुद्धिमान, संघर्ष करणारे जे लोक असतात त्यांना क्रीमी लेअर म्हणतात. मग ते आमदार असतील, खासदार असतील, IAS असतील, IPS असतील किंवा नेतृत्व करणारे लोक असतील. तर यांना या आरक्षणातून वगळा अशा प्रकारचं म्हणणं हे आरक्षण विरोधकांचं राहिलेलं आहे. पण आरक्षणाच्या विरोधकांचं हे म्हणणं आपल्या लोकांना, आगरी कोळी लोकांना कधी समजलं नाही. आणि आपल्याला माहिती आहे की शिवसेनेत मोठ्या प्रमाणात आपले आगरी कोळी लोक होते आणि आपल्याला माहिती आहे बाळासाहेब ठाकरे सुद्धा ते स्वतः सांगायचे की आम्ही जात मानत नाही आणि आरक्षण हे आर्थिक निकषावर असलं पाहिजे असं बाळासाहेब ठाकरे बोलायचे. परंतु मराठा आरक्षणाची वेळ आल्यानंतर उद्धवजी ठाकरे यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला
ही जी गोष्ट आहे ही ओबीसींना फसवणारी होती आणि शिवसेनेने जे निर्णय घेतले ते आम्ही जातपात मानत नाही, परंतु मुख्यमंत्री व्हायची वेळ आल्यावर मनोहर जोशींना दिलं गेलं. मुख्यमंत्री व्हायची वेळ आल्यानंतर आपल्याला माहित आहे की नारायण राणेंना म्हणजे मराठ्यांना दिलं गेलं, ब्राह्मणांना दिलं गेलं पाहिजे, दिलं गेलं अशी भूमिका शिवसेनेची होती. पण त्या भूमिकेमध्ये त्यांनी गणेश नाईक आणि किंवा भुजबळ साहेब यांना मुख्यमंत्री पद दिलं नाही, हे वास्तव आहे. म्हणजे ओबीसीना ते नाकारलं. लीलाधरजी डाके सुद्धा फार मोठे नेते आपले शिवसेनेत होते किंवा आहेत, पण यांना हे डावललं. याच्यावरून तरी शिवसेनेचं हे जे म्हणणं होतं की आम्ही जातपात म्हणत नाही, खोटं होतं. महत्वाची पदं आल्यानंतर ती पदं ब्राह्मणांना मराठ्यांना द्यायची आणि मराठा आरक्षणाच्या वेळी पाठिंबा त्यांनी दिला, पण ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतीत उद्धवजी ठाकरे सुद्धा असतील किंवा बाळासाहेब ठाकरे स्पष्टपणे बोलतात नाहीत किंवा किंबहुना राज ठाकरे सुद्धा मुंबईतून ते बोलत नाहीत. आणि म्हणून त्यांना सुद्धा कधीतरी समजावं म्हणून लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या नामकरणाच्या चळवळीत शेवटच्या दिवशी, सत्तेच्या शेवटच्या दिवशी माननीय उद्धवजी ठाकरे यांच्याकडे मला बबनदादा पाटील हे घेऊन गेले आणि त्याच वेळी शिरीष घरत हे रायगड जिल्हा शिवसेना जिल्हा प्रमुख होते, त्यांनी सुद्धा मला नेलं तिथे. आणि आपल्याला माहित आहे की या लोकांनी तिथे नेल्यानंतर मी उद्धवजींना सांगितलं की पहिले शाखा प्रमुख, पहिले विभाग प्रमुख आगरी, कुळी, कराडी, भंडारी होते, मुंबईचे भूमिपुत्र होते, यांनी शिवसेनेसाठी आपले प्राण आणि रक्तत्याग केलेला आहे आणि म्हणूनच त्यांच्या त्यागाचा आदर्श म्हणून आमचे खरे पितामह हे लोकनेते दिबा पाटील आहेत. त्यांच्या नावाचा नावाला आपण पाठिंबा द्यावा, त्यांचं नाव द्यावं आणि आपल्या वडिलांचं नाव जे एकनाथ शिंदेने दिलं होतं, हिंदू सम्राट उदयनराजे ठाकरे यांचं नाव मागे घ्यावं अशी विनंती मी स्वतः केली होती आणि त्यांनी विनंतीचा आदर करून ते आपल्या नवी मुंबई विमानतळाला माझ्या वडिलांचं नाव मागे घेतो म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचं आणि लोकनेते दिबा पाटलांचं देतो असं त्यांनी सांगितलं होतं. हीच भूमिका त्यांनी आता ओबीसींच्या आणि एकूणच आरक्षणाच्या बाबतीत घ्यावी, कारण आता हे जे युग आहे ते ओबीसींचं आहे, मागासवर्गीयांचं आहे. आणि म्हणून क्रीमी लेअरचा आग्रह कशासाठी, तर क्रीमी लेअर म्हणजे 8 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे त्यांना आरक्षणातून वगळा असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर हा जो आग्रह आहे तो आग्रह कसा चुकीचा आहे हे सांगण्यासाठी मी आज हे बोलत आहे. आणि म्हणून ओबीसीना अगोदरच क्रीमी लेअर लागलेला आहे. मग आता आपल्या भूमिकेला काय महत्व आहे, तर एकूणच आरक्षणाच्या चळवळीत SC ST म्हणजे अतिशूद्र म्हणजे SC म्हणजे शेड्यूल कास्ट म्हणजे ज्यांना अस्पृश्य म्हटलं गेलं किंवा आदिवासी समाज ज्यांना जंगलात ठेवलं होतं, हे दोन्ही जे समाज आहेत त्यातल्या जाती आहेत त्यांच्यावर प्रचंड मोठा अन्याय आपल्या देशात उच्चवर्णीयांनी केलेला आहे, इथल्या धर्माने केलेला आहे, इथल्या मनुस्मृतीने केलेला आहे. आणि म्हणून त्यांना आता मुख्य प्रवाहात म्हणजे समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी एक संधी मिळावी, प्रतिनिधित्व मिळावे यासाठी आरक्षणाची सुरुवात झाली. आणि नंतरच्या काळात ओबीसीना सुद्धा असं आरक्षण द्यायची वेळ आली, परंतु या देशातले ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे नेहमीच आरक्षणाच्या विरोधात राहिलेले आहेत. मग ते आरक्षण मुस्लिम बांधवातल्या ओबीसींचा असेल, SC STंचा असेल, ख्रिश्चन बांधवांमध्ये असेल, ख्रिश्चन मुस्लिम यांच्यामध्ये सुद्धा मागासवर्गीय जातींनी जे धर्मांतर केले त्या जाती तशाच आहेत आणि त्यांना सुद्धा आरक्षण भेटलं पाहिजे ही भूमिका आपली राहिलेली आहे. मुस्लिम आरक्षणावर काम करणारे अनेक कार्यकर्ते आपल्याकडे आहेत आणि म्हणूनच त्यांना क्रीमी लेअर कशासाठी, आता हा प्रश्न SC STला आता हा सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आणि तो निकाल सुद्धा 7 पैकी 6 न्यायमूर्ती हे ब्राह्मण म्हणजे वैश्य आणि क्षत्रिय यातले आहेत आणि त्यांनी हा निर्णय दिला आहे. खरं म्हणजे हा उच्चवर्णीयांनी दिलेला निर्णय आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये हे जे न्यायमूर्ती येतात ते जी सिस्टीम आहे त्या सिस्टीममध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांचं वर्चस्व कायम राहिलेलं आहे आणि इतर परीक्षा होतात म्हणजे त्या परीक्षा एक्झाम होतात, स्पर्धा परीक्षा होतात, त्यातून हे न्यायमूर्ती येत असतात. पण ही जी सिस्टीम आहे कॉलेजियस सिस्टीम किंवा कॉलेजियम सिस्टीम असं त्याला नाव आहे आणि ही सिस्टीम इतकी भयानक आहे की आज या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी ही जी भूमिका मांडलेली आहे ती संविधानाची जी लाईन आहे किंवा संविधानाचं जे म्हणणं आहे की जे अगोदरच जाहीर म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये मागासवर्गीय जाहीर झालेले आहेत म्हणजे त्यांना अस्पृश्यच म्हटलेले आहे, त्याचं प्रचंड शोषण पूर्वी झालं आणि आता होते, त्यांच्या बाबतीत आर्थिक निकष लावण्याचा जो विचार या न्यायमूर्तींनी मांडलेला आहे त्याच्यामुळे देशात पूर्ण चर्चा आहे. मला कल्पना आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचा निकालांचा आदर सर्वांनी केला पाहिजे आणि म्हणून मी त्यांचा सन्मानपूर्वक उल्लेख करून सांगतो की त्यांचा आदर करूनच संविधानाने दिलेलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य मी ते व्यक्त करतोय. त्यांचा निर्णय इथल्या मागासवर्गीयांना मान्य नाही
आणि त्या मागासवर्गीयांमधल्या आगरी, कोळी, कराडी, भंडारी, ओबीसी समाजाच्या वतीने किंवा मुस्लिम बांधवातल्या ओबीसींच्या वतीने त्यांना माहिती मिळावी म्हणून मी माहिती सांगण्याचा छोटासा प्रयत्न करत आहे. आणि म्हणून आर्थिक निकष आरक्षणाला लावायचा का नाही. मराठा समाजाने मध्ये आर्थिक निकषावर आरक्षण द्या अशी मागणी केली होती, परंतु आर्थिक निकषावर आरक्षण देता येत नाही. जरांगे पाटलांची जी स्टेटमेंट होती की आम्हाला आमची मुलं गरीब झाले, 20 एकरवरून आम्ही 2 एकरमध्ये आलो, आम्ही गरीब झालो म्हणून मला आरक्षण द्या असं ते बोलायचे. परंतु ते आर्थिक निकषावरचं आरक्षण आपल्याला माहित आहे EWS ऑलरेडी देशात आहे, त्यामध्ये मराठा बांधव होते. 100 पैकी 8 जागा त्यांनी घेतल्या होत्या, परंतु आम्हाला ओबीसीतच आरक्षण पाहिजे अशी चुकीची मागणी त्यांनी केली. त्या मागणीला विरोध करताना मी म्हणत होतो की मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागासलेला नाही, ब्राह्मण समाज हा सामाजिकदृष्ट्या मागासलेला नाही, क्षत्रिय वैश्य हे मागासलेले नाहीत आणि म्हणून त्यांना सामाजिक मागासलेपणाचं आरक्षण मिळणार नाही. मुळातच या देशामध्ये ज्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनी ओबीसी, SC, ST यांचं जे शोषण केलं, यांचा जो छळ केला तो जाती आधारित केला. ते हलक्या जातीत जन्माला आलेत म्हणून केला आणि आम्ही जन्माधारित श्रेष्ठ आहोत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य अशा अर्थाने केला. धार्मिक उच्च निश्चितेवर केला आणि म्हणूनच मागासवर्गीयांना जे आरक्षण दिलं ते उच्चवर्णीयांना देता येत नाही. तरी सुद्धा आम्ही ब्राह्मण, आम्ही क्षत्रिय हे गरीब झालोय म्हणून 10% EWS आरक्षण मिळालं होतं. या EWSला कुठलाही निकष लावला जात नाही. क्रिमिनल त्यांचं आहेच, परंतु बाकीचं त्यांच्याबद्दल कोणी बोलत नाही. परंतु मागासवर्गीय आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचे अनेक निकाल विरोधात आलेले आहेत आणि त्याच्यामुळे आता सर्वसामान्य माणूस आरोप करायला लागला की हे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नेमले तरी कसे जातात. आता जे सर्वोच्च न्यायालयाचे जे सगळ्यात मोठे न्यायमूर्ती आहेत आपल्याला माहित आहे, त्यांचं नाव आपल्याला माहित आहे, ते सुद्धा आपल्या वडिलांच्या नंतर तिथे आलेले आहेत आणि त्यांना कुठलीही परीक्षा नसते. जी सिस्टीम आहे ती सिस्टीम मुळे एकाच जातीचे उच्चवर्णीय समाजाचे लोक तिथे न्यायमूर्ती येत असतात आणि ते नेहमी ह्या आपल्या मागासवर्गीयांच्या विरोधात निर्णय देत असतात. आता खरं म्हणजे ही गोष्ट ओबीसीना समजली पाहिजे. आपण धर्म म्हणून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांना जो सन्मान देत आलो तो सन्मान चुकीचा आहे हे सांगण्याचा प्रयत्न बाबासाहेब आंबेडकरांनी खोती विरुद्ध आंदोलनात, कुळ कायद्याच्या आंदोलनात केला आणि ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या सावकारांच्या विरोधात जमीन हक्काचं आंदोलन करून त्यांनी सांगितलं की आपल्या जमिनी ज्या आपण कसतो त्या आपल्याला भेटल्या पाहिजेत. या संघर्षात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्या विरुद्ध थेट संघर्ष शेतामध्ये झाला. चरी गावात हा मोठा संघर्ष झाला आणि इथेच आपल्याला ओळख झाली की आपण शूद्र आहोत, आपण हलके आहोत, आपण कमी आहोत. पण आजही आगरी कोळी समाज स्वतःला मागासवर्गीय समजायला तयार नाही आणि म्हणून क्रीमी लेअरचा आग्रह कशासाठी. खरं म्हणजे एकूणच आरक्षण, ह्या आरक्षणाची जी मांडणी आहे ही त्या सामाजिक मागासलेपणावर असते. ओबीसींचं आरक्षण हे ते ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्याकडून छळलेले आहेत, त्यांच्याकडून शोषित आहेत आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेले आहेत, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत. या दोन निकषावर त्यांना त्या ओबीसीना आरक्षण भेटलेलं आहे. आपल्याला आगरी कोळ्यांना भेटलं आहे. ओबीसी म्हणजे आगरी कोळी, तिथे आर्थिक निकषाचा विषयच येत नाही. याच पद्धतीने SC ST ला सुद्धा हे आरक्षण सामाजिक शोषणावर, अस्पृश्यतेवर मिळालं असल्यामुळे तिथे आर्थिक निकष येत नाही. मग त्यांना क्रीमी लेअरचा आग्रह कशासाठी हा मोठा प्रश्न आहे. परंतु हा प्रश्न ओबीसीना जेव्हा क्रीमी लेअर लावलं तेव्हाच आपल्या लोकांनी घ्यायला पाहिजे. त्या काळात ती चूक झाली. ज्या पद्धतीनं नवी मुंबईमध्ये MIDCला आपल्या जमिनी घेतल्या बेलापूर पट्टीतल्या, त्यावेळी सुरुवातीला दिबा पाटील साहेबांना सुद्धा ही गोष्ट समजलेली नाही. त्यांना वाटलं की बाबा हा देशाच्या विकासासाठी जमिनी चालल्यात तर आपण देऊया. परंतु नंतर उरलेली खालची जमीन जेव्हा सिडकोनी घेतली तेव्हा दिबा पाटील साहेबांना समजलं. 1970ला 60च्या दशकात MIDCला गेली, पण 70ला जेव्हा उरलेल्या जमिनी गेल्या तेव्हा पूर्णपणे आपण भूमिहीन झालो आणि मग दिबा पाटील साहेबांनी 84चं आंदोलन केलं आणि आपल्याला ह्या भागामध्ये वाचवलं, सिडकोच्या विरुद्ध लढून वाचवलं. त्याच्यावर गोळ्या घालण्याचं काम हे ब्राह्मण मुख्यमंत्र्यांनी वसंतदादा पाटील यांनी केलं. परंतु त्या आंदोलनाला अगोदर जर सुरुवात झाली तर MIDCमध्ये किती एकर जमीन घ्या आणि 100 मीटरचा प्लॉट, आणि आपल्याला माहित आहे की सिडकोमध्ये मात्र जमीन जेवढी गेली असेल त्याच्या 12.5% प्लॉट असं तत्व आलं. याच पद्धतीनं ओबीसीच्या आरक्षणाला क्रीमी लेअर लावलं तेव्हा ओबीसीनी संघर्ष नाही केला. परंतु आता SC ST ला क्रीमी लेअर लावल्यानंतर संपूर्ण देशामध्ये ओबीसी, SC ST यांनी एकत्र आलं पाहिजे हे सांगण्यासाठी मी आज बोलत आहे. आणि म्हणून क्रीमी लेअरचा आग्रह कशासाठी हा प्रश्न घेऊन मी आज बोलत आहे.
आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की आपलं जे आरक्षण आहे ओबीसी SC ST यांचं म्हणजे ओबीसी शूद्र अतिशूद्र यांचं जे आरक्षण आहे ते आरक्षण आमचं सामाजिक दृष्ट्या शोषण उच्चवर्णीय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांनी केलं म्हणून दिलेलं आहे. आता सामाजिक शोषणावर जे आरक्षण दिलेलं आहे त्याला आर्थिक निकष कशाला लावायचे हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून एक पत्रकार माझे मित्र आहेत दिवाकर शेजोळ म्हणून, त्यांनी एक फेसबुक पोस्ट केली आणि त्या पोस्टमध्ये कमी शब्दात थोडक्यामध्ये जो उल्लेख होता तो उल्लेख तुम्हाला मी वाचून दाखवतो. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असताना त्यांनी मंदिराला भेट दिल्यानंतर मंदिराचे विधिवत शुद्धीकरण करण्यात आले. आता ही जी गोष्ट आहे ही गोष्ट अशी आहे की अखिलेश यादव हे जे आहेत नेते आपले आहेत, यादव म्हणजे ओबीसी, तर यादव हे ओबीसी आहेत म्हणजे आपण सुद्धा सगळे ओबीसी आहोत. ते मंदिरात गेल्यानंतर तिथल्या पुजाऱ्यांनी आपल्याला काय केलं की मंदिराचे शुद्धीकरण केलं. आता शुद्धीकरण करणारे कोण असतात तर ब्राह्मणच असतात, ब्राह्मण पुजारी असतात. आपल्याला माहिती आहे आत्ताची घटना अक्षता ताईच्या बाबतीत घडलेली की ब्राह्मण पुजारी हे चांगले पवित्र असतात, ते धार्मिक असतात, ते सगळ्यांवर प्रेम करणारे असतात, देवाचे लाडके असतात. म्हणून मंदिरामध्ये निर्धोकपणे ती आमची ताई गेली, परंतु तिथे गेल्यानंतर जी घडलेली गोष्ट आहे ती देशाला थरकाप करणारी आणि देशामध्ये ब्राह्मण हे लुटारू आहेत, बलात्कारी आहेत ही गोष्ट सिद्ध करण्यात निघाली की त्या 3 ब्राह्मण पुजाऱ्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. परंतु याची चर्चा फार मोठी होत नाही कारण आपण धर्माच्या विरोधात ब्राह्मणांच्या विरोधात जाऊन बोलत नाहीत, परंतु हे स्पष्ट बोललं पाहिजे. उरणमध्ये अशीच घटना घडली की एका बौद्ध मुलीला मुस्लिम मुलांनी ठार केलं तर ते लव जिहाद असं सांगितलं, पण आपल्या नवी मुंबईत याची चर्चा झाली नाही. खरं म्हणजे 3 ब्राह्मणांनी बलात्कार करून ठार केला हा गुन्हा जास्त मोठा आहे आणि तरी सुद्धा त्याच्यावर चर्चा नवी मुंबईत झाली नाही कारण आपण धार्मिक विषमतेवर धार्मिक शोषणावर कमी बोलतो. याच पद्धतीने समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मंदिर प्रवेश केल्यानंतर त्या मंदिराचं विधिवत शुद्धीकरण करण्यात आलं. हे शुद्धीकरण करणं याचा अर्थ ओबीसी सुद्धा शूद्र आहेत, हलके आहेत हे ते दाखवलं. आणि आपल्या अक्षताताईच्या घटनेत सुद्धा शूद्रांच्या स्त्रिया या आमच्या उपभोगाच्या गोष्टी आहेत असं ब्राह्मणांनी सांगितलं, पण याच्यावर कुठलाही आगरी कोळी नेता बोलायला तयार नाही. फक्त आमच्या अक्षताताईच्या बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा द्या एवढंच बोलतात. परंतु त्या निमित्तानं नवी मुंबईतली जी आगरी लोकांची मंदिर आहेत तिथले पुजारी बदलले पाहिजेत आणि ते पुजारी हे आपल्या आगरी कोळी समाजातले असले पाहिजेत अशी भूमिका आपण मांडली पाहिजे. आणि आपल्याकडे धौलारणी आहेत म्हणजे महिला पुरोहित आहेत. जर महिला पुरोहित आहेत तर अशा विधवा ज्या महिला असतील त्यांना जर ह्या मंदिरांमध्ये पुजारी ठेवलं तर निश्चितपणे महिलांची सुरक्षा आपोआप होईल. मी तर असं उरणमध्ये जी घटना घडली आणि नवी मुंबईत जी घटना घडली की महिलांवर अत्याचार झाले त्यानंतर मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलेलं आहे की नवी मुंबई पोलीस आयुक्त असतील किंवा उरण पोलीस स्टेशन असेल इथे महिला पोलिसांची नियुक्ती करावी अशी मागणी केली. कारण हा प्रदेश मातृसत्ताक आहे, हुंडा न घेणाऱ्या महिलांचा आहे. हा अर्थसत्ता ही महिलांकडे असणाऱ्या आगरी कोळी महिलांचा आहे. इथे मोठ्या प्रमाणात महिला म्हणजे पालघरच्या महिला पहाटे 3 वाजता उठून मुंबईला मच्छी मार्केटला येतात, मच्छी खरेदी करतात, ती मार्केटमध्ये मुंबईमध्ये विकतात आणि 10-10:30 घरी जातात. आमच्या उरणच्या महिला सुद्धा सकाळी 4-4:30ला इथून निघतात, आपल्याला ससून डॉक किंवा भाऊचा धक्का इथून मच्छी खरेदी करतात, लवकर येतात, पहाटे त्या प्रवास करतात. आणि या प्रवासामध्ये आत्ता ज्या 3 घटना घडलेल्या आहेत त्या महिलांच्या विरोधात घटना आहे म्हणून आत्ता महिलांच्या सुरक्षेला फार मोठा धोका निर्माण झाला आणि म्हणून हा धोका होऊ नये म्हणून इथे महिला पोलिसांची नियुक्ती मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे. प्रमुख पोलीस अधिकारी आज महिला आहेत. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे पोलीस दलामध्ये मोठ्या प्रमाणात महिला गेलेल्या आहेत. त्या महिलांमध्ये आमच्या महिलांनी सुद्धा जावं अशी खरी म्हणजे विनंती मी माझ्या महिला वर्गांना करतो. पण इथे महिला पोलीस असाव्यात अशी माझी मागणी आहे. आणि म्हणून अखिलेश यादव या ओबीसींनी मंदिरात गेल्यानंतर त्या मंदिराचं शुद्धीकरण करणारे ब्राह्मण आहेत ते आपल्या धर्मानुसार आपल्याला हलके लेखतात आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा जर हलके लेखत असतील तर आता जो चर्चेला विषय आहे की आर्थिक निकष लावा, तर मुख्यमंत्री हा राज्याचा प्रमुख असतो, त्याच्याकडे सगळ्या सेवेला गोष्टी असतात, त्याकडे पैसा असतो, सगळं असतो. मग असं असताना सुद्धा धर्म किंवा मनुस्मृती किंवा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य त्यांना प्रतिष्ठा देत नाहीत. म्हणजे याचा अर्थ असा आहे की पैशाने मोठा झालेला ओबीसी SC ST असला तरी त्याला आर्थिक सुबत्तेमुळे प्रतिष्ठा मिळत नसेल तर मग हे जे कमी लेखन आहे ते कमी लेखन घालवण्यासाठी
आर्थिक निकष नाही लावता येणार तर त्यांना मागासवर्गीय आहेत म्हणून एक प्रतिनिधित्व भेटलं पाहिजे. एखादा माणूस मुख्यमंत्री होतो, एखादा IAS होतो, एखादा IPS होतो, एखादा कलेक्टर होतो, एखादा तहसीलदार होतो. म्हणून आरक्षण हे 100% सगळ्यांना नोकऱ्या किंवा संधी देत नाही तर लाखातून एकाला देतं. आणि म्हणूनच आर्थिक निकष न लावता मुख्यमंत्री होऊन पण जर तुम्ही आम्हाला कमी लेखत असाल तर आरक्षणाला आर्थिक निकष लावू नये, तुमचं क्रिमिलेअर लावू नये हे माझं म्हणणं आहे. आणि म्हणूनच आपल्याला माहिती आहे रामनाथ कोविंद नावाचे राष्ट्रपती आपल्याकडे झाले. आता हे रामनाथ कोविंद दलित आहेत असं सगळीकडे म्हटलं जातं, परंतु हे आदिवासी कोळी आहेत म्हणजे ST आहेत. बघा लक्षात घ्या, रामनाथ कोविंद यांना आपल्याकडचे वरळी कोळीवाड्यातले आपले कोळी म्हणजे वर्ळीकर साहेब आमचे मित्र आहेत, विजय वर्ळीकर, आणि ठाण्यातले अनेक कोळी जाऊन स्वतः भेटलेले आहेत. आणि कोळी समाजाचं आणि त्यांचं जवळचं नातं आहे. रामनाथ कोविंद राष्ट्रपती झाले तरी सुद्धा त्यांना प्रवेश नाकारला होता. म्हणजे कोळ्यांना सुद्धा इथली जी मनुस्मृती आहे, इथले ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे सामाजिक दृष्ट्या कमी लेखतात. राष्ट्रपती झालेल्या माणसाला सुद्धा सन्मान नाकारला जात असेल तर तो सामाजिक आधारावर जातीच्या आधारावर आहे, तो आर्थिक आधारावर नाही. आणि म्हणून आरक्षणामध्ये आर्थिक निकष लावू नये हे माझं म्हणणं आहे. मी तिसरं उदाहरण देणार आहे चर्मकार समाजाचे म्हणजे SC. बाबूजी जगजीवन राम हे उपपंतप्रधान पदापर्यंत पोहोचले होते. ते काँग्रेसचे नेते होते. त्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेल्या संपूर्णानंद स्वामी पुतळ्याचे लगेच शुद्धीकरण करण्यात आले. आता चर्मकार समाज SC आपल्याला माहित आहे, आपल्यासोबत सगळ्यात माझ्यासोबत चर्मकार समाजाचे आमचे रवींद्र चव्हाण आहेत, विनेरकर म्हणून आमचे एक युवा नेते आहेत. आणि अनेक चर्मकार समाजाच्या बांधवांनी उरणमध्ये मालई काळा धोंडा गावठाणामध्ये पाठिंबा दिल्यामुळेच इथल्या गावठाणांचा प्रस्ताव मला मांडता आला. त्या चर्मकार समाजाच्या लोकांसाठी उदाहरण आहे की हे जे बाबूजी जगजीवन राम हे उपपंतप्रधान झाले तरी सुद्धा त्यांना असं सामाजिकदृष्ट्या कमी लेखलं गेलं. कमी लेखणं, त्यांचा अपमान करणं, त्यांचं शोषण करणं यालाच सामाजिक शोषण म्हणतात. आणि हे शोषण या लोकांचं उपपंतप्रधान झाले, राष्ट्रपती झाले तरी होत असेल, म्हणूनच आरक्षणाची गरज आहे हे आपल्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे. खरं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायमूर्ती आहेत 6 उच्चवर्णीय यांच्या वाट्याला हे दुःख आलेलं नाही. मागासवर्गीय असण्याचं दुःख काय असतं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा गांधींशी चर्चा करताना सांगितलेलं आहे. ते जेव्हा महात्मा गांधी त्यांना म्हटलं, म्हणजे पुणे कराराची लढाई सगळ्यांना माहित आहे की महात्मा गांधींनी म्हटलं की मी सुद्धा हरिजनांना मानतो म्हणजे मागासवर्गीयांचा आदर करतो, तेव्हा आणि त्यांच्या उत्थानासाठी मी काम करायला तयार आहे, त्यांच्या उद्धारासाठी काम करायला तयार आहे. त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की मागासवर्गीयांचं, SC STचं, OBCचं जे दुःख आहे ते दुःख त्यालाच कळेल ज्यांनी त्या जातींमध्ये जन्म घेतलेला आहे. आणि मागासवर्गीय जातीत एकदा जन्म घेतला की मरेपर्यंत तुम्ही मागासवर्गीय, त्यांना बाहेर येण्याचा कुठलाही मार्ग इथल्या धर्माने व्यवस्थेने ठेवलेला नाही. आणि म्हणून तुम्ही एक दिवस SC म्हणजे अस्पृश्यतेचं जीवन जगून बघा, मग बाबूजी तुम्हाला कळेल की अस्पृश्यांचं, मागासवर्गीयांचं दुःख काय. परंतु ते महात्मा गांधींना काय कळण्याचा विषय नव्हता. त्याच पद्धतीने या देशातल्या उच्चवर्णीय न्यायमूर्तींना, या देशातल्या उच्चवर्णीय ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांना OBC SC STचं दुःख कळू शकत नाही, कारण त्यांनी त्या जातीत जन्म घेतलेला नाही. कारण हे दुःख फार मोठं असतं. हे जे अपमान होतात ते पावलोपावली अपमान त्यालाच कळतात, ते दुसऱ्याला कळण्याचा विषय नाही. आणि म्हणूनच हा जो विषय आहे हा उच्चवर्णीय लोकांचा नाही. आणि म्हणून दलित मागास व्यक्तीचा कितीही उत्कर्ष झाला तरी त्याचा दर्जा कधीच बदलत नसतो, हे यातलं तत्व आहे मनुस्मृतीचं. आणि म्हणून हे आगरी कोळ्यांना सुद्धा कळलं पाहिजे. आणि म्हणूनच क्रिमिलेअर लावणारे जे लोक आहेत, म्हणजे OBCना क्रिमिलेअर लावला असेल किंवा SC STला, त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की अशा प्रकारे ज्यांना हजारो वर्ष संधी नाकारलेली आहे ती संधी एका पिढीमध्ये, 2 पिढ्यामध्ये जाणार नाही. जर तुम्ही 2000 वर्ष, 1500 वर्ष आमचा छळ केलाय तर आरक्षण सुद्धा तेवढ्या वर्ष ठेवा, तेव्हाच या देशात समता येईल. त्याच्यामुळे आता मी खरं म्हणजे एकच मुद्दा घेऊन क्रिमिलेअर बोलणार होतो, परंतु एका न्यायमूर्तींचं जे वाक्य आहे, त्यांचं मी नाव नाही सांगत, त्यांनी सांगितलं की एकाच पिढीने आरक्षणाचा फायदा घ्या, दुसऱ्या पिढीने घेऊ नये. आता आपल्याला माहित आहे की आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे आजचे जे न्यायमूर्ती आहेत त्या न्यायमूर्तींनी सुद्धा त्यांच्या वडिलांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून काम केलंय. आता पुन्हा ते तिथे न्यायमूर्ती पदावर आहेत. मग जो नियम आपल्याला लागू आहे तो दुसऱ्यांना का लागू नये. परंतु ब्राह्मण स्वतःला या देशामध्ये फार उच्च समजतात, वेगळे समजतात, ते मागासवर्गीयांचं दुःख समजत नाही. पण बोलताना आपण विचार केला पाहिजे की आपल्या वडिलांच्या नंतर आपण सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होऊ शकतो.
तर मग इतरांचं काय? ह्याच्यानंतर आणखी काही मुद्दे येणार आहेत, मी बोलणार आहे, परंतु आगरी कोळी लोकांनी हा विषय समजून घ्यावा. आपल्याला माहिती आहे लीलाधर डाके, गणेश नाईक हे मुख्यमंत्री का झाले नाहीत? कारण ते ओबीसी होते, शूद्र होते. मग मनोहर जोशी मुख्यमंत्री का झाले? ते ब्राह्मण होते. खरं म्हणजे गणेश नाईकांचं कर्तृत्व खूप मोठं आहे. त्यांच्या शाळेत मी काम केलेलं आहे. त्यांनी मला नोकरीवर काढून टाकलं असलं तरी मला ओबीसी म्हणून त्यांचा आदर आहे की त्यांच्यावर या महाराष्ट्रात खूप मोठा अन्याय झालेला आहे. ते मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते. मला कल्पना आहे, मी रापनाईक शाळेत काम करत असताना आत्ताचे जे सगळे अंबानी ग्रुप आहे किंवा धीरूभाई अंबानी त्यावेळी होते, आणि धीरूभाई अंबानी असताना त्यांची आणि गणेश नाईकांची खूप मैत्री होती, आणि धीरूभाई अंबानी उल्लेख करायचे की भावी मुख्यमंत्री गणेश नाईक. म्हणजे उद्योगपतींचा पाठिंबा असेल तर आपण खरोखर मुख्यमंत्री किंवा मोठ्या पदावर जाऊ शकतो. या देशातल्या उद्योगपतींचा पाठिंबा महात्मा गांधींना होता. म्हणजे बजाज वगैरे लोकांचा पाठिंबा असल्यामुळे महात्मा गांधींना चळवळीसाठी पैसा मिळाला. याच पद्धतीनं नरेंद्र मोदींना आज अदानी आणि अंबानी यांचा पाठिंबा असल्यामुळे त्यांना इलेक्ट्रॉल बॉन्ड मोठ्या प्रमाणात मिळतात. आणि माझ्यासारख्या ओबीसीला कुठल्याही उद्योगपतीचा पाठिंबा नसल्यामुळे मला मागची 76,000 मतं आणि आता 14,000 मतांवर समाधान मानावं लागलं. कारण निवडणुकीमध्ये हक्काचे जे विश्वासू लोक असतात ते मतदान करतात, आणि हे ओरिजिनल 14,000 मतदान मला झालं. परंतु उर्वरित मतांना प्रचार करण्यासाठी, खरेदी करण्यासाठी जो पैसा असतो तो आपण कमवू शकत नाही, ते उद्योगपती देत असतात. आणि म्हणून लीलाधर डाके, गणेश नाईक यांच्यावर जो अन्याय झाला, अनंत तरे शिवसेनेचे उपनेते होते, हे सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकले असते, परंतु त्यांच्यावर जो अन्याय झाला, कोळी समाजाचे नेते होते. पण गणेश नाईक हे फार मोठे नेते होते, पैशाने मोठे नेते होते, त्यांना ते मुख्यमंत्रीपद भेटलं नाही. याचं कारण हे सामाजिक आहे, सामाजिक शोषणात आहेत. आज गणेश नाईक ओबीसी आरक्षणावर बोलायला तयार नाहीत, मंदाताई म्हात्रे बोलायला तयार नाहीत, प्रशांत ठाकूर बोलायला तयार नाहीत. आपले कपिल पाटील खासदार जे पराभूत झाले ते ओबीसी विरोधीच होते, आणि त्यांनी ते ओबीसी मेळाव्याची वाट लावली. छगन भुजबळ वगैरे आम्ही तो आयोजित केला होता. पण हे जे सामाजिक शोषण आहे हे ओबीसी नगरसेवक आणि आमदारांना कळलं पाहिजे. मी उल्लेख करेन की आमदार प्रशांत ठाकूर आणि मंदाताई म्हात्रे यांचा. खरं म्हणजे रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पद जे आहे ते आपल्याला माहित आहे सामंत यांना दिलेलं आहे, रत्नागिरीचे आहेत ते, त्यांना दिलेलं आहे. त्यांचा आणि रायगड जिल्ह्याचा काही संबंध नाही. मग ते पालकमंत्रीपद प्रशांत ठाकूर किंवा मंदाताई म्हात्रे यांना का मिळत नाही? याचं कारण आहे की प्रशांत ठाकूर आणि मंदाताई या ओबीसी आहेत, शूद्र आहेत. परंतु आपण ओबीसी आहोत म्हणजे मागासवर्गीय ते त्यांनाच कळत नसेल आणि ते ओबीसींचं नेतृत्व करत नसेल, त्यांना कसं मिळेल? आता छगन भुजबळ साहेब किती पक्ष त्यांनी बदलले, म्हणजे शिवसेना बदलली, त्यानंतर राष्ट्रवादीत गेले आणि राष्ट्रवादीत अजित पवार गटात गेले, पण त्यांचं मंत्रिपद कायम आहे. कारण ते ओबीसीसाठी लढतात, ओबीसीसाठी बोलतात. पण ही ओबीसीसाठी बोलायची हिंमत आगरी कोळी नेत्यांमध्ये येत नसल्यामुळे त्यांच्यावर सतत अन्याय होतोय. जसा माझ्यावर अन्याय गणेश नाईकांच्या शाळेत झाला, पण अन्यायातून मी शहाणा झालो. मला जर त्यांच्या शाळेत, गणेश नाईकांच्या शाळेत राहून जर हे शहाणपण आलं, तर गणेश नाईकांना पण आलं पाहिजे की आम्ही राजाराम पाटलावर अन्याय केला, त्याची कारणं काय आहेत. त्यांनी चिंतन केलं तर त्यांना कळेल की अन्याय कसा झाला. तर सांगायचं होतं, कारण का माझ्यापेक्षा अनेक लोकांवर असे अन्याय होत असतात. एखादा राजाराम पाटील असतो ते अन्याय सहन न करता संघर्ष म्हणून पुढे येतो, पण बाकीची अवस्था बिकट असते, त्यांना न्याय भेटत नाही. हे वास्तव आहे. आत्ता ज्या घटना घडलेल्या आहेत महिलांच्या अत्याचाराच्या, त्या अत्याचारांच्या घटनांची मला भीती वाटते की सुरुवातीला समाजाने आंदोलन केली, परंतु आरोपींना शासन होईपर्यंत आपले वकील, आपले समाज बांधव त्यांच्या पाठीमागे राहतील का, हा मोठा प्रश्न आहे. कारण मी आता स्वतः साक्षीदार आहे. माझ्यावर जेव्हा अन्याय झाला त्यावेळी अशा प्रकारची साथ माझ्या समाजाने मला दिली नाही. पण समाजाने साथ दिली नाही म्हणून मी समाजाच्यावर राग नाही काढला, तर समाजाच्या संघटनेसाठी, समाजाला संघटित करण्यासाठी मी सतत प्रयत्नत असतो. तरी सुद्धा काही लोक माझ्यावर राग काढत असतात. माझं म्हणणं त्यांना पटत नाही. त्यांना वाटतं की मी धर्माच्या विरुद्ध बोलतो, मी देवाच्या विरुद्ध बोलतो. असं काही नाही. आई एकविरेला मी माझी आई मानतो. जशी माझी आई आहे, जन्मदाती आई आहे, तशी मी एकविरेला मानतो. आणि समस्त देशातल्या स्त्रियांना सुद्धा एक मातृसत्ताक विचारांचा छोटा कार्यकर्ता म्हणून तो सन्मान मी देत असतो. आकाशातल्या देवतांना कधी सन्मान द्यावा असं मला वाटलं नसलं, तर या पृथ्वीवरच्या सगळ्या महिलांना, मुलींना, मावशांना, आज्यांना सन्मान देण्याचे संस्कार मला माझ्या घरातून मिळालेला आहे. आणि हा सन्मान आणि ही संस्कार जसं मला आईकडून मिळाले, तसं माझी पत्नी रमा हिच्याकडून तो मिळालेला आहे. आणि त्या दोन्ही महिलांनी, माझ्या पत्नीने आणि माझ्या आईने, माझ्या हृदयात खूप मोठं स्थान निर्माण केले. त्यांचे कष्ट पाहून आजही माझ्या लक्षात येतं की आगरी कोळी समाज या स्त्रियांच्या कष्टाशिवाय पुढे जाऊ शकत नाही. म्हणून सगळ्या लोकांनी आदर केला पाहिजे.
त्यांच्या प्रतिष्ठेला कुठे हानी पोचत असेल तर आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे, या मताचा मी आहे. आणि म्हणूनच सामंतांना हे पद म्हणजे पालकमंत्रीपद मिळतं, परंतु आगरी कोळी लोकांना भेटत नाही. याचा शोध ओबीसी नगरसेवक आणि राजकारण्यांनी घेतला पाहिजे. शिळपाटा बलात्कार प्रकरण आहे अक्षता म्हात्रेताईंचं. ते 3 ब्राह्मणांनी बलात्कार केला. आता हे बलात्कार केल्यानंतर त्या अक्षताताईच्या बहिणीचं मी स्टेटमेंट पाहिलं. जर मंदिरात बलात्कार होत असतील तर मंदिरं बंद केली पाहिजे, स्टेटमेंट आहे त्या मुलीचं, अतिशय अप्रतिम. आणि त्या ताईच्या घरी, अक्षताताईच्या घरी जाऊन मी तिच्या वडिलांना भेटलो आणि त्या ताईला भेटलो, परंतु दुःखी असल्यामुळे बोलू शकलो नाही. पण तिचं ते स्टेटमेंट मी सोशल मीडियावर ऐकलं, ते महत्वाचं स्टेटमेंट. एवढंच नाही तर हे जे ब्राह्मण पुजारी आहेत त्या मंदिरातले, आत्ता जे पुजारी आहेत, यांना तात्काळ तिथून हाकलून दिलं पाहिजे. तिथे कुठल्या तरी आगरी महिला म्हणजे धवलारणीची आपण नियुक्ती केली पाहिजे. मी आगरी पुरुषाचं पण नाही म्हणत, आगरी धवलारणीची तिथे नियुक्ती केली पाहिजे. एखादी महिला रात्रभर तिथे राहत नसेल तर दिवसा महिला पुजारी तिथे पाहिजे आणि रात्री मंदिराला 6 नंतर टाळं लावलं पाहिजे, या मताचा मी आहे. कारण जशा बँका रात्रीच्या बंद असतात तसं मंदिरात सुद्धा रात्री बंद असले पाहिजे. देवाला आपल्या झोपायची संधी आपण दिली पाहिजे. पण हे बदल आपण करून घेतले पाहिजे. केवळ आरोपींना फाशी द्या असं बोलून चालणार नाही. मंदिर ही व्यवस्था आपण बदलली पाहिजे. आणि मंदिराचे पुजारी केवळ ब्राह्मणच का, इतर जातीतले पुजारी का नकोत, अशा प्रकारचा प्रश्न आपण या सगळ्या संकट काळात समाजाला विचारला पाहिजे. आणि मी सर्वेश सरे म्हणून आमचे कवी आहेत, त्यांनी फार मोठी चांगली स्टेटमेंट, क्रांतिकारी स्टेटमेंट केली, परंतु त्यांचेही आधुनिक पुरोगामी स्टेटमेंट समाज स्वीकारायला तयार नाही. आणि म्हणूनच मी आगरी कोळी साहित्यिक आहेत त्यांना खरं म्हणजे ह्या अक्षताताईच्या विषयावर एक चर्चासत्र ठेवायची विनंती करतो. आणि आपण मातृसत्ताक आहोत तर हा अन्याय आपण सहन का करतो? आपल्या परिसरातल्या मंदिरांना ब्राह्मण पुजारी पाहिजे कशाला? जर धवलारणी जर आमच्या लग्न लावत असतील तर धवलारणीनेच ती पूजा सुद्धा मंदिरातली केली पाहिजे, ही मागणी या निमित्ताने करतो. ओबीसी आरक्षणात सुद्धा हे जे क्रिमिनल लावलेलं आहे ते काढण्यासाठी आता आपण हा विषय चर्चेला आला म्हणून आंदोलन केलं पाहिजे, अशी माझी विनंती आहे. आता सामाजिक मागासलेपणाची भूमिका ओबीसी घेत नाहीत असं माझं निरीक्षण आहे. आता सुद्धा ओबीसी विचारवंत जे स्वतःला म्हणतात, ओबीसी साहित्यिक म्हणतात, ओबीसी कवी म्हणतात, यांना सुद्धा सांगितलं की दिबा पाटील ओबीसीचे नेते होते. दिबा पाटील हे आंबेडकरी विचारांचे होते, भगवान बुद्धांना म्हणत होते, तर लोकांना पटत नाही. ते सांगतात की ते टिळा लावायचे म्हणून हिंदू होते. आता हिंदू धर्म किंवा वैदिक धर्म यांनी मनुस्मृतीच्या आधारे जर आमचं शोषण केलं आणि त्यामुळे आरक्षण आलं असेल तर दिबा पाटलांचं नाव घेऊन, दिबा मला तुम्ही म्हणत नसाल पण दिबा पाटलांना म्हणत असाल तर त्या धर्तीवर तुम्ही आत्मचिंतन करून दिबा पाटलांची नक्की चळवळ काय होती ती समजून घेतलं पाहिजे. सामाजिक मागासलेपण हे आम्ही मानत नाही, ओबीसी मानत नाही, हे आपण मानलं पाहिजे. आणि ते मानलं तर आरक्षण आपल्याला समजू शकतं, नाही तर आरक्षण तुम्हाला समजणारच नाही. आज एससी एसटी वर संकट आलेलं आहे. शिवसेना ही हिंदुत्ववादी होती आणि या हिंदुत्ववादी शिवसेनेनं किंवा भाजपच्या हिंदुत्ववाद्यांनी ओबीसींवर काय अन्याय केलाय हा सुद्धा अभ्यासाचा विषय आहे. आणि म्हणून शिवसेना पण सांगायची की बाबा आर्थिक निकषावर आरक्षण द्या. अनेक RSSचे लोक, भाजपचे लोक सांगतात आर्थिक निकषावर आरक्षण द्या, परंतु या देशाचं शोषण हे आर्थिक निकषावर झालेलं नाही, तर हे जाती आधारित झाले. आपल्याला मार्क्स हे विचारवंत माहीत असतील, उरणमध्ये डावे विचारवंत मोठे आहेत. कॉम्रेड भूषण पाटील हे आमचे मोठे नेते आहेत उरणचे, आणि त्यांना माहिती आहे की डावा विचार फक्त आर्थिक शोषणावर आहे, म्हणजे भांडवलदार हा कामगारांचं शोषण करतो असं सांगतो. परंतु या देशामध्ये हे जे मार्क्स आहेत, मोठे विचारवंत आहेत जगातले, त्यांना सुद्धा जी गोष्ट समजली नसेल, या देशामध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हेच भांडवलदार आहेत, जमिनी त्यांच्याकडे आहेत, जंगलं त्यांच्याकडे आहेत, मंदिरं त्यांच्याकडे आहेत, धर्म त्यांच्याकडे आहे. आणि ते लोक शूद्र म्हणजे कामगार असलेल्या, सेवा करणाऱ्या SC STचं कायम शोषण करत आले. आणि म्हणून आता आर्थिक निकष इथे लावता येत नाही. आणि आर्थिक निकष हा मुद्दा आगरी कोळी लोक मोठ्या मोठ्याने बोलतात, पण त्यांना त्यातला अर्थ कळलेला नाही. जर तुमचं शोषण सामाजिक आधारावर झालेलं आहे, गणेश नाईक प्रचंड श्रीमंत असून, हुशार असून, इथल्या मुंबईतले असून ते मुख्यमंत्री होत नाही, आणि माधुकरी मागणारे मनोहर जोशी मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनतात. बाळासाहेब ठाकरे त्यांना ती संधी देतात आणि गणेश नाईकवर अन्याय करतात. ही जी गोष्ट आहे ही आगरी कोळ्यांनी समजून घ्यावी, खास करून नवी मुंबईच्या लोकांनी. आणि म्हणून दलित व्यक्तीचा आर्थिक स्तर जरी सुधारला तरी त्याला सामाजिक दर्जा भेटत नाही, ही गोष्ट मला आपल्याला सांगायची आहे. आता
मुद्दा आहे ओबीसी क्रिमिलेअरचाच मी मुद्दा घेतो की सामाजिक मागासलेपणावर जर ओबीसी आरक्षण असेल तर ओबीसीना जमीन जंगल पाणी हा संघर्ष ब्राह्मण मराठा वैश्य या जाती विरोधात करावा लागला आणि म्हणून तरी शेतकरी संप हा ज्यांना समजला, ती चळवळ त्यांना समजली, त्याच्या लक्षात येईल की इथल्या ब्राह्मणांनी, इथल्या मराठ्यांनी, इथल्या वैश्यांनी इथल्या सगळ्या जमिनीवर कब्जा केला होता. आपले लोक लावणी करायचे, शेती नांगरायचे, सगळं काय करायचे, पण जमिनीचे मालक हे ब्राह्मण खोत होते. ब्राह्मण जमीनदार होते, मराठा जमीनदार होते, वैश्य जमीनदार होते. यांच्या विरुद्ध लढा करण्याचं नेतृत्वाचं काम नारायण नागू पाटील या आगरी समाजाच्या माणसाने केलं आणि त्यांना मार्गदर्शन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. किंबहुना तो कायद्यात रूपांतर करण्याचं काम सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि म्हणून आगरी कोळ्यांनी हा उच्चवर्णीयांवर संघर्ष केला. तो संघर्ष हा आम्ही शूद्र आहोत, मागासवर्गीय म्हणून केला आणि ही गोष्ट ठाणे जिल्ह्यातल्या, नवी मुंबईतल्या, पालघरमधल्या आगरी कोळी विचारवंतांनी, लेखकांनी, कवींनी समजून घ्यावी अशी माझी विनंती आहे. इथे सिद्ध होतं की आम्ही ओबीसी म्हणजे शूद्र आहोत. याच पद्धतीने चौल रामेश्वर मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी आगरी कोळ्यांना सुद्धा आंदोलन करावं लागलं. ज्यांना हे मंदिर माहीत नसेल त्यांनी चौलमध्ये रेवदंड्यामध्ये या. अतिशय अप्रतिम असं दगडी मंदिर आहे, ऐतिहासिक मंदिर आहे. तिथे आगरी कोळी हे हलके आहेत, शूद्र आहेत म्हणून तिथले ब्राह्मण प्रवेश नाकारत होते. तर नारायण नागू पाटील यांनी स्वतः आंदोलन केलं. हे आंदोलन आगरी समाजासाठी आदर्श आंदोलन आहे. याचं कारण आहे की आम्ही शूद्र आहोत, हलके आहोत, या मंदिर आंदोलनातून सिद्ध होतं. अशाच प्रकारचं आंदोलन बाबासाहेब आंबेडकरांनी केलं काळाराम मंदिराचं, की काळाराम मंदिरामध्ये आम्हाला प्रवेश पाहिजे. आणि अलीकडेच नाशिकमध्ये हे आंदोलन झालं की त्याच्यावर खूप मोठा संघर्ष झाला. आपल्याला माहित आहे, शेवटी लोक घुसले, मंदिरामध्ये घुसले. तर खरं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी हे आंदोलन यासाठी केलं की तुम्हाला हलके लेखण्याची व्यवस्था या समाजात आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा तिथल्या देवळातल्या देवावर विश्वास नव्हता, तो त्यांच्या मनगटातल्या ताकदीवर आणि कर्तृत्वावर होता. बाबासाहेब आंबेडकरांनी नंतर धर्मांतरच केलं की या देवदेवतांचा त्यांना धर्मच नको, कारण ज्या धर्माने आमच्यावर अन्याय केला त्या धर्मामध्ये, हिंदू धर्मात मी जन्म घेतलेला असला तरी मरणार नाही, ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिज्ञा होती. आणि मुक्ती कोण पथे या पुस्तकामध्ये त्यांनी आगरी कोळी ओबीसीना सुद्धा संदेश दिलाय की तुम्ही या गुलामगिरीत राहिलात तर पुन्हा पुन्हा गुलाम व्हाल, यातून बाहेर पडा. आणि म्हणून लोकनेते दिवा पाटलांना मृत्यूनंतर लोकमतने बातमी लावली की देव न मानणारा देव माणूस. दिवा पाटील हे देव मानत नव्हते. याचं कारण हे होतं की इथले देव आम्हाला न्याय देऊ शकले नाहीत. आणि आत्ता नवी मुंबईकर आगरी कोळ्यांना ही स्वयंसिद्ध गोष्ट आहे की अक्षता ताईवर बलात्कार देवांसमोर, ब्राह्मणांसमोर झाला आणि तिचा खून झाला. मग देव होते कुठे, हा माझा प्रश्न आहे. आणि मी तर्काच्या आधारे बोलतोय, देवांचा तिरस्कार अजिबात करत नाही. माझे आई वडील गणपती आणतात, आमच्याकडे डोक्यावरून आणले जातात, डोक्यावर विसर्जित करतो, त्यांची ती श्रद्धा आहे. परंतु हा प्रश्न नवी पिढी जी सायन्स शिकलेली आहे, विज्ञानवाद शिकलेली आहे, ती विचारणार आहे. आणि म्हणून आपल्याला माहित आहे की रयत शिक्षण संस्थेचे एक मोठे नेते आहेत, प्राध्यापक आहेत ते, मी त्यांचं नाव गडबडीत विसरलो. त्यांनी सांगितलं की बीएससी झालेल्या म्हणजे सायन्स शिकलेल्या प्राध्यापकांनी, शिक्षकांनी कमीत कमी सत्यनारायणची पूजा करू नये, अशा प्रकारचं त्यांचं स्टेटमेंट होतं. गडबडीत मी नाव विसरलो, ज्यांना बघत असतील त्यांनी इथे टाकू शकता. आपल्याला माहित आहे मोठे नेते आहेत ते. तर सांगायचा मुद्दा असा की आज सर्व मंदिरात दान टाकूनही ट्रस्टी कामी नाही. म्हणजे पालीचं अष्टविनायक मंदिर असेल किंवा मढचं मंदिर असेल किंवा सगळी अष्टविनायक मंदिरं किंवा मुंबईतली अनेक मंदिरं, या मंदिरामध्ये पुजारी ब्राह्मणच, ट्रस्टी सुद्धा ब्राह्मण, आपण टाकलेले पैसे ते खातात. हे का, हा प्रश्न आगरी कोळ्यांना पडला पाहिजे. आता सगळ्यात मोठं उदाहरण आहे एकविरा मंदिराचं. एकविरा आईला 99% आगरी लोक मानतात, 1-2% टक्के लोक इतर असतील. पैसे सुद्धा सगळ्यात जास्त टाकणारे आगरी कोळी लोक आहेत. एकविरा आईवर गाणी गाणारे आगरी कोळी लोक आहेत. एकविरा आईच्या पालखीत नाचणारे आगरी कोळी लोक आहेत. तरी सुद्धा तिथल्या ट्रस्टवर आता एकही आगरी कोळी राहिला नाही. म्हणजे आता एकाची नियुक्ती झाली असेल, परंतु तिथल्या ब्राह्मण आणि मराठ्यांचं म्हणणं आहे की तुम्ही इथे नका राहू नका. आणि म्हणून अनंत तऱ्हेंवर हल्ला करणारे तिथले ब्राह्मण आणि क्षत्रिय होते, तिथले पुजारी म्हणजे किंवा तिथल्या जाती होत्या. आणि यांना तिथे ट्रस्टवर आपले लोक नकोत. आज सुद्धा आपला खरं म्हणजे मंदिराचा विकास होत नाही. याचं कारण हे जे ट्रस्टी आहेत ते घाटावरचे आहेत. त्या मंदिरावर अनेक दुकानदार जगतात, अनेक तिकडचे लोक जगतात, पण त्यांना असं वाटत नाही की लांबून येणाऱ्या आगरी कोळ्यांना चांगल्या सुखसुविधा दिल्या पाहिजेत. हा पैसा जातो कुठे, याचा शोध आगरी कोळी लोकांनी घ्यावा.
ब्राह्मणांचं जे वर्चस्व आहे ते वर्चस्व आगरी कोळ्यांना सगळ्या मंदिर ट्रस्टवरून हद्दपार करते. अशाच प्रकारची स्थिती आमच्या चौलच्या दत्त मंदिरामध्ये सुद्धा आहे. तिथे सुद्धा सगळे हरिनाम सप्ताह किंवा मंदिरांच्या पायऱ्या कोळी लोकांनी दानातून बांधलेल्या आहेत. प्रचंड मोठं दान कोळ्यांनी केलेलं आहे, परंतु त्या कुठल्याही मंदिराच्या ट्रस्टवर आगरी कोळ्यांना हे लोक घेत नाहीत. याचा सुद्धा विचार आपल्या लोकांनी केला पाहिजे. कोरोनाच्या काळात मंदिरांच्या अर्थव्यवस्थेवर मी बोलवतो की मंदिराची अर्थव्यवस्था इतकी मोठी आहे, एवढा पैसा मंदिरात येतो की आपल्या देशाचा अर्थसंकल्प 40 वेळा मांडू शकतो, एवढा मंदिरामध्ये पैसा आहे. हा पैसा ब्राह्मणांच्या ताब्यात आहे आणि म्हणून हे जन्माधारित आरक्षण ऑलरेडी ब्राह्मणांनी घेतलेलं आहे. सुप्रीम कोर्टात 6 उच्चवर्णीय जज बसलेत, ते परंपरेने बसतात. तिथे अशा पद्धतीचं बाकी जे निकष आहेत ते लावले जात नाही. हे सुद्धा प्रश्न आपण आगरी कोळ्यांनी या सगळ्यांना विचारलं पाहिजे. सिद्धिविनायक मंदिर सुद्धा बांधलंय आगरी कोळ्यांनी, आपलं मंदिर आहे, व त्या मंदिरावर आपले पुजारी नाहीत, ट्रस्टी नाहीत. याचा सुद्धा विचार आपल्या आगरी कोळ्यांनी आंदोलक म्हणून केला पाहिजे. आपल्याला माहिती आहे मुंबादेवी आपली आहे, म्हणजे आगरी कोळ्यांची माता आहे ती. तिचं मंदिर पूर्वी जिथे आज व्हीटी स्टेशन आहे तिथे होतं. व्हीटी स्टेशन झालं म्हणून तिथला मंदिर हटवलं आणि बाहेर गेलं. आज त्यांच्यावर ताबा गुजराती ब्राह्मणांचा आहे. मग आपल्या आगरी कोळी लोकांचा का नाही? मुंबई जर आगरी कोळी भांडार आहे तिथं आपली का नाही? हा जो सगळा विषय आहे हा आपल्याला कळला पाहिजे. याच धार्मिक शोषणातून आपल्याला मागे टाकलं गेलं आणि म्हणून पुढे आणण्यासाठी प्रतिनिधित्वासाठी आरक्षण दिलेलं आहे. मग धार्मिक शोषण जर तुम्ही केलंय त्याला आर्थिक निकष लावू नका असं आपल्याला माहिती समजायचं आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी नाना पाटील यांना खरं म्हणजे बाबासाहेबांना सुद्धा खूप उशिरा भारतरत्न पुरस्कार भारताने आपल्या देशाने दिला. तर बाबासाहेब आंबेडकरांनी फार मोठं योगदान देशामध्ये दिलंय आणि जो कुळ कायदा आपल्या शेतकरी संपामुळे झाला, बाबासाहेब आंबेडकर ते कायदेशीर मांडणी करणारे बॅरिस्टर त्यावेळचे नेते आहेत. परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबतच नारायण नागू पाटील जर होते तर त्यांना सुद्धा भारतरत्न पुरस्कार मिळावा अशी मागणी मी नेहमी करतो. परंतु त्यांना ते भारतरत्न पुरस्कार मिळत नाहीत, देणार नाहीत, कारण नारायण नागू पाटील हे शूद्र आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांचे लोक संघर्ष करणारे असल्यामुळे बाबासाहेबांना त्यांच्या सगळ्या लोकांमुळे भारतरत्न भेटला. परंतु आगरी लोक नारायण नागूंना भारतरत्न मिळावा अशी मागणीच करत नाहीत. कारण का? आपल्या जातीविषयी, आपल्या नेत्याविषयी आपल्याला अभिमान राहिला नाही. आपण ब्राह्मणांचे, मराठ्यांचे गुलाम झालो, ते त्याचं कारण आहे. आणि म्हणूनच आता जे सगळ्यात मोठं उदाहरण आहे की लोकनेते दिबा पाटील यांचं नाव नवी मुंबई विमानतळाला द्यावं अशी मागणी आम्ही केली, लाखांची आंदोलन केली. बाकीची नामांतर झाली आणि त्याच्यावर कोर्टाने शिक्कामोर्तब केलं. परंतु लोकनेते दिबा पाटील या ओबीसी नेत्याला, आगरी नेत्याला नवी मुंबई विमानतळात नाव का भेटत नाही याचं खरं कारण हे ते शूद्र आहेत, ओबीसी आहेत आणि ओबीसीना प्रचंड मोठा विरोध आपल्या भागात होतोय. ही गोष्ट माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमचे नवी मुंबई विमानतळ नामकरण आंदोलनाचे जे नेते आहेत दशरथ दादा पाटील, दशरथ भगत, या सगळ्या लोकांनी आम्ही ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की दिबा पाटलांच्या आंदोलनाला विरोध कोण करते. जर सुप्रीम कोर्टातून आज ओबीसी एससी एसटी आरक्षणाला विरोध करणारे न्यायमूर्ती समोर येत असतील तर संपूर्ण देश हा ओबीसी एससी एसटीच्या विरोधात असेल तर दिबा पाटलांचं नाव कसं मिळणार हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून या सगळ्या चर्चेमध्ये जे काही मुद्दे आलेत ते महत्वाचे मुद्दे मी इथे मांडले. आता एक महत्वाचा मुद्दा मी इथे मांडतो की क्रीमी लेअर म्हणजे काय, तर ज्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त आहे त्यांना आरक्षणातून वगळावं. हे एससी एसटीच्या बाबतीत आत्ता झाले, ओबीसीच्या बाबतीत अगोदर झाले. आता मी माझं उदाहरण देतो की समजा मी एक शिक्षक होतो, आता मी नोकरीत नाही, आता मी बाकीचे सगळे व्यवसाय, शेती, मासेमारी करून जगत असतो, समाजाच्या प्रश्नावर बोलत असतो, समाज मला जे काही मानधन देतं त्याच्यावर जगत असतो. आता समजा माझ्या मुलाला डॉक्टर करायचं असेल तर डॉक्टर होण्यासाठी खूप मोठा पैसा खर्च लागतो. पण ओबीसी म्हणून मला आरक्षणात तिथे नंबर लागला तर 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला माणूस त्या आरक्षणाचा फायदा घेऊ शकत नाही, तो डॉक्टर होऊ शकत नाही, इंजिनियर होऊ शकत नाही. आणि जो 8 लाखापेक्षा उत्पन्न असलेला माणूस आहे, म्हणजे मग गणेश नाईक असतील किंवा रामशेठ ठाकूर असतील, यांच्या मुलांना मोठं शिक्षण घ्यायचं असेल तर ते घेऊ शकतात, त्यांच्याकडे पैसा आहे. परंतु पैसा असला तरी त्यांना क्रीमी लेअर लागल्यामुळे ते शिक्षण घेऊ शकत नाही, ही परिस्थिती आहे. आणि म्हणून ह्या जागा भरल्याच जाऊ नये, त्या जागा सगळ्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांना मिळाव्यात अशा प्रकारचा उद्देश या देशातल्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांचा आहे. एकूणच यांचा आरक्षणाला विरोध आहे.
आणि म्हणून एक मागासवर्गीय न्यायमूर्ती आहेत, त्यांचं जे स्टेटमेंट आले त्या स्टेटमेंटवर मी आता शेवटचं बोलणार आहे आणि माझं बोलणं थांबवणार आहे. आता मला माहिती आहे की 7 पैकी 6 न्यायमूर्ती हे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आहेत. ते मागासवर्गीयांच्या विरोधात असणं हे आपण नैसर्गिक समजू शकतो. परंतु मागासवर्गीय एससी जातीतल्या एका न्यायमूर्तीने सुद्धा असं स्टेटमेंट दिलेलं आहे क्रिमिलेअरचं, ते फार भयानक आहे. आणि म्हणून मराठीमध्ये त्यांचं भाषांतर करून मी इंग्लिश मधल्या त्यांच्या एकूण वक्तव्याचं मराठीमध्ये भाषांतर केलंय की धनदांडगे आणि गडगंज श्रीमंत दलित मागासवर्गीय लोकांनी आरक्षण सोडून द्यायला हवे असं ते म्हणतात. जसं आपल्याकडे सांगितलं की श्रीमंत लोकांनी सिलेंडर सवलत सोडून द्या, तशाच पद्धतीचं हे म्हणणं आहे. तर संपन्न लोगों को रिजर्वेशन से बाहर करने का फैसला संसद ने करना चाहिए असं त्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून एखादी व्यक्ती जेव्हा IAS IPS होते तेव्हा त्यांची मुलं गावातल्या इतर मुलांप्रमाणे सोयी सुविधा आणि इतर अडचणींना सामोरे जात नाहीत, कारण ते आर्थिकदृष्ट्या मजबूत असतात. तरीही त्यांना पिढ्यानपिढ्या आरक्षण मिळत राहते असा आरोप आहे. आणि म्हणून आता संसदेलाच ठरू द्या, संपन्न लोकांना आरक्षणाच्या बाहेर काढा. जस्टिस BR गवई सुप्रीम कोर्ट जज यांचंही म्हणणं आहे. आता ही जी पोस्ट आहे ही पोस्ट एका मुंबईतल्या कोळी माणसाने मला पाठवली आणि त्या कोळी माणसाने टोपी घातलेला व्हॉट्सअपला होता, त्यांनी पाठवली. मला आनंद झाला की कोळी समाजामध्ये, आगरी समाजामध्ये या पोस्ट फिरतात आणि कोळी आणि आगरी समाजाची मानसिकता अशी झालेली आहे की आरक्षण हे आर्थिक निकषावर असलं पाहिजे. अगोदर मी सुरुवातीला उदाहरण दिली की एकविरा ट्रस्टवरून आगरी कोळ्यांना कसं हाकललं जातं, सगळ्या मंदिरातून त्यांना ट्रस्टी आणि पुजारी म्हणून नाकारलं जातं आणि हे सामाजिक शोषण आहे. हे सामाजिक शोषण आगरी कोळ्यांना कळत नाही. आता ही जी पोस्ट त्यांना असं वाटतं की एखादा IAS झाला त्याचा मुलगा IAS नको, त्याचा मुलगा IAS नको, कारण का 2 पिढ्यांना आरक्षण नको असं न्यायालयाचं म्हणणं आहे. परंतु तुमच्या लक्षात आलं असेल की हजारो वर्ष ब्राह्मणच मंदिरांमध्ये पुजारी आहेत, ब्राह्मणच ट्रस्टी आहेत आणि त्यांच्याकडेच सगळ्या मंदिरांचा पैसा, आणि तो पैसा किती प्रचंड आहे. कोरोना काळात त्या लोकांना उपयोगी आला नाही याची चर्चा मी केलेली आहे. याच पद्धतीने ब्राह्मण हे जमीनदार आपल्याकडे होते. आपल्याकडे पनवेलला ओझे बिवलकर यांच्या हजारो एकर जमिनी होत्या. कुळ लोक आपले होते, परंतु तिथे कुळ कायदा न लागल्यामुळे त्या जमिनी त्यांच्याकडे गेल्या. ठाणे जिल्ह्यात ती परिस्थिती आहे. जमिनी म्हणजे देशाच्या एकूण जमिनी 85% जमिनी ह्या 15% ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्या नावावर आहेत. देशातली सगळी महत्वाची पदं यांच्याकडे आहेत, त्यांच्या IAS आहेत. किंबहुना आपल्याला जे न्यायमूर्ती आहेत ते सगळे उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जर 7 पैकी 6 हे उच्चवर्णीय असतील तर ते कसं बोलू शकतात की मागासवर्गीय माणसाच्या IASच्या मुलांनी IAS होऊ नये. तुम्ही न्यायमूर्तीचा मुलगा, आज सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायमूर्ती आहेत ते न्यायमूर्ती आज पुन्हा न्यायमूर्ती होतात वडिलांच्या नंतर, तर कुठल्या तोंडाने ते मागासवर्गीयांना बोलू शकतात. आता यातली भूमिका अशी आहे की हजारो वर्ष पिढ्यानपिढ्या आम्हाला हे नेतृत्व नाकारलेलं आहे. खरं म्हणजे आरक्षण हे प्रतिनिधित्व असतं. 100% सगळे लोक IAS किंवा IPS बनू शकत नाही. 100% सगळे तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी बनू शकत नाहीत. तर हे जे आहे ते प्रतिनिधित्व म्हणून समाजातला एखादा माणूस लाखातला एखादा बनू शकतो. आणि तो जेव्हा, आता आपल्याला माहिती आहे की आगरी समाजामध्ये मला वाटतं IAS अजून ऐकिवात नाही कोणी झालेलं. एक IPS आहेत रवींद्र सिसवे, पण एकच आहेत. मुंबई परिसरातला जो आगरी समाज पाहिला तर मुंबईचे मालक आगरी कोळी यांना आर्थिकदृष्ट्या कुठलीच अडचण नाही, म्हणजे पैसा भरपूर आहे, 80-80 लाखाच्या बोटी आहेत. मग त्यांची मुलं IAS IPS का होत नाही? तर याची जी कारणं आहेत की ती कारणं की शिक्षणाची आवड आई वडिलांना नसणं, घरामध्ये शिक्षणाचं वातावरण नसणं, IAS आणि IPS म्हणजे काय किंवा ते IAS IPS व्हायला गेल्यानंतर ज्या अडचणी येतात त्या प्रचंड अडचणी आहेत. ओबीसीच्या अनेक मुलांना UPSC MPSC एक्झाममध्ये पास झाल्यानंतर ह्या आपल्या क्रिमिलेअरमुळे ती पदं नाकारलेली आपण पाहतो. कारण क्रिमिलेअर लावलं तर गरिबांची मुलं तर कधीच होऊ शकत नाही, प्रवेश पण घेऊ शकत नाही. परंतु ज्यांना IAS IPS व्हायची क्षमता आहे अशा श्रीमंतांना क्रिमिलेअर लावले, म्हणजे ओबीसीचं आरक्षण जवळजवळ संपवलेलं आहे. देशातलं एकूण आरक्षण यांना संपवायचं आहे. याच पद्धतीनं आता हे जे आपलं स्टेटमेंट आले ते स्टेटमेंट भयानक आहे. खरं म्हणजे ही जी गोष्ट आहे, आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे, हे सुद्धा ओबीसीने समजून घेतलं पाहिजे. एखादा लाखात एखादा IAS होऊ शकतो. जर आगरी समाजातला IAS असता तर सिडकोचा MD त्याला आपण केला असता, नवी मुंबई महापालिकेचा आयुक्त बनवला असता, रायगड जिल्हा परिषदेचा जिल्हाधिकारी बनवला असता, ठाणे जिल्हा परिषदेचा जिल्हाधिकारी बनवला असता,
मुंबईचा जिल्हाधिकारी बनवला असता, परंतु आजही 70 वर्षात तिथल्या आगरी कोळ्यांपैकी कुणीही IAS आणि IPS झाला नाही. ही जर ओबीसीची स्थिती आहे तर इतरांची काय अवस्था असेल. आणि म्हणून या ओबीसी आरक्षणाची, SC STच्या आरक्षणाची जी आताची स्थिती आहे याचा इम्पिरिकल डेटा किंवा याची माहिती न्यायालयाने न घेता किंवा संसदेने न घेता अशा प्रकारची आरक्षण विरोधी स्टेटमेंट करणं किंवा आरक्षणाविरोधात निकाल देणं हे फार भयानक आहे. आरक्षण संपवण्याचा प्रकार आहे. आणि म्हणून माझी आगरी कोळ्यांना विनंती आहे की ज्यावेळी हे आपल्या हे जे आपल्याला माहित आहे की हे जे आरक्षण आहे म्हणजे सामाजिक मागासलेपणावरचं आरक्षण आहे आणि आता त्याला क्रिमिनल लावतात. हा ओबीसीवर जेव्हा अन्याय झाला तेव्हा आपल्याकडे तसं नेतृत्व नव्हतं, पण आता आपण SC STच्या सोबत हे काम केलं पाहिजे. दुसरी गोष्ट की ओबीसी SC ST आरक्षणातून एखादा माणूस IAS झाला तर त्याच्या मुलांनी का होऊ नये. जर तुम्ही 1000 वर्ष हे धर्माचं आरक्षण भोगताय तर आमच्या काही लोकांनी भोगलं तर तुम्हाला काय करायचं आहे. कारण ज्याचा मुलगा IAS आहे तोच मदत करू शकतो आपल्या मुलाला. याच पद्धतीने गणेश नाईक हे नवी मुंबईमध्ये मंत्री झाले, त्यानंतर आपल्याला माहिती आहे संजीव नाईक हे महापौर झाले, खासदार झाले, सागर नाईक झाले. आता त्यांना यंत्रणा हातात असल्यामुळे ते सोपं गेलं. मी असं घराणेशाहीचं समर्थन करत नाही, परंतु घराणेशाही हे उच्चवर्णीयांमध्ये पिढ्यानपिढ्या आहे, त्याच्यावर कोणी बोलत नाही. पण मागासवर्गीयाच्या परिवारातला एखादा माणूस, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर झाल्यानंतर तुम्हाला राग येण्याचं कारण काय, किंवा IASचा माणूस IAS झाला तर राग याचं कारण काय. आता जे IAS आहेत किंवा गणेश नाईक किंवा रामशेठ ठाकूरांसारखे नेते आहेत त्यांच्याकडून मागासवर्गीय ओबीसी SC STना अशी अपेक्षा आहे की तुम्ही जे मागे राहिलेले आहेत त्याला न्याय द्या. हे कशाच्या आधारे मी बोलतो, हे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आदर्शामुळे बोलतो की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजाला न्यायासाठी आपली बॅरिस्टर पदाची कारकीर्द, जागतिक दर्जाचा विद्वान, जागतिक संविधान तज्ज्ञ असलेला माणूस आपल्या शेवटच्या माणसाला समोर आणण्यासाठी आरक्षणाची मांडणी करतो, SC STच्या आरक्षणाची करतो, ओबीसीची करतो. एवढं मोठं काम करतात आणि त्यांच्या विचारावर चालणारे दिबा पाटील साहेबांसारखे नेते. दिबा पाटलांचा मुलगा आज आमदार नाही, पण दिबा पाटलांनी आणि दत्ता पाटलांनी नारायण नागूंच्या परंपरेने रायगड जिल्ह्याला, ठाणे जिल्ह्याला परंपरा दिली. कारण पूर्वी आपले आगरी कोळ्यांचे आमदार नव्हते. पहिले आमदार एक कोळी समाजातले होते, एक नारायण नागू होते. आणि ह्या 2 आमदारांनी आता आमदारकीची परंपरा आपल्याला दिली. तरी सुद्धा आपला मुख्यमंत्री ठाण्यातून होत नाही तर सातारचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतात, गणेश नाईक मुख्यमंत्री होत नाही तर मनोहर जोशी होतात, छगन भुजबळ होत नाहीत तर नारायण राणे होतात. ओबीसीवरचा हा अन्याय आम्ही समजून घेतला पाहिजे. आणि जे कोणी या समाजातले IAS झाले नाहीत पण झाले, याच्या पुढे मी अनेक आमचे नवी मुंबईतले नेते आहेत किंवा रायगड जिल्ह्यातले नेते आहेत, डॉक्टर राजेश पाटील माझ्या परिचय आहेत, CA निलेश पाटील आहेत. तर या लोकांनी डॉक्टर, CA, इंजिनियर होण्याबरोबरच कधीतरी प्रशासकीय परीक्षा देणारी नवी पिढी आणि नवी यंत्रणा नवी मुंबईत सुरू केली पाहिजे. मला वाटतं मंदाताई म्हात्रेने असं प्रकारचं सेंटर बेलापूरमध्ये सुरू केलेलं आहे. परंतु आगरी कोळ्यांनी IAS IPS होण्यासाठी या परीक्षा दिल्या पाहिजेत. आणि जर IAS IPS व्हायचं असेल तर ते आपल्या समाजाला न्याय देण्यासाठी व्हायचं आहे, मजा करण्यासाठी नाही. ब्राह्मण मराठ्यांचे आदर्श आपल्याला नकोत. आणि म्हणून आंबेडकरी चळवळीतले अनेक IAS अधिकारी माझे मित्र आहेत आणि ते मला नेहमी मार्गदर्शन करत असतात, किंबहुना मदत करत असतात, समाजातल्या सगळ्या लोकांना मदत करत असतात. त्यामुळे मागासवर्गीय समाजातला बिघडलेला IAS एखादा असू शकतो, पण बरेचसे IAS आणि IPS चांगले आहेत. आणि मागासवर्गीय समाजातून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनी 100% म्हणजे 50% आरक्षण जे व्यापलेलं आहे आणि देशातल्या सगळ्या सत्ता काबीज केलेल्या आहेत, या मोक्याच्या जागा आम्ही ताब्यात घेतल्या पाहिजेत. या अपप्रचाराला बळी पडू नका. आणि हे जे आरक्षणाला आर्थिक निकष लावून आरक्षण संपवण्याचा क्रिमिनलचा डाव आहे, त्यासाठी ओबीसी SC ST यांनी संयुक्तपणे एकत्र लढावं अशी मी मागणी करतोय. माझं हे फेसबुक लाईव्ह मला माहित आहे आगरी कोळ्यांनी बघावं, भंडारींनी बघावं, SC STनी बघावं अशी इच्छा आहे. परंतु हे बघणं सुद्धा, आरक्षणा विषयावर ऐकणं सुद्धा आगरी कोळ्यांना आवडत नाही. मला माहित आहे जास्त करून SC ST बघतील. त्या SC ST समाजातल्या भावांना माझी विनंती आहे की या देशातल्या संविधानाच्या विरोधी ज्या गोष्टी आहेत त्या थांबवायच्या असतील तर आपण एकत्र लढलं पाहिजे. विरोधी पक्ष काँग्रेस असेल किंवा सत्ताधारी भाजप असतील, हे मागासवर्गीयांच्या उपयोगाचे नाही, ती सिद्ध झालेली गोष्ट आहे.
आणि म्हणून देशामध्ये उत्तर भारतात चांगलं आंदोलन जोर धरते अशा प्रकारचं आंदोलन महाराष्ट्रात झालं पाहिजे. मी माझ्या समाजाचे आमदार प्रशांत ठाकूर, मंदाताई म्हात्रे, गणेश नाईक आणि सगळे नगरसेवक, छोटे मोठे कार्यकर्त्यांना विनंती करेन, या आरक्षणाच्या लढाईत दिबा पाटलांनी जे योगदान मोठं दिलेलं आहे ते योगदानाला आदर्श म्हणून या आंदोलनाला आपण मदत करावी. 5 तारखेला मराठा आरक्षणाच्या विरोधात आपली केस आहे. कदाचित भविष्यामध्ये क्रिमिनल जे ओबीसीना लागलेलं आहे, SC ST ना लागलेलं आहे, त्याच्या विरोधात सुद्धा मी न्यायालयात याचिका करण्याचा प्रयत्न करणार आहे. आपली मदत, आपलं सहकार्य असेल तर आपण लढूया. या देशामध्ये सामाजिक न्याय हा फार मोठा विषय आहे. धर्माने लादलेला आमच्यावरचा जो अन्याय आहे, अत्याचार आहे, तो थांबवायचा असेल तर अक्षताताई म्हात्रेचं स्मरण करून, आमची शिंदेताई यांचं सगळ्यांचं स्मरण करून या सगळ्या अत्याचारित महिला आहेत त्यांना न्याय द्यायचा असेल तर संविधानाची चांगली अंमलबजावणी आपली झाली पाहिजे. पोलीस स्टेशन असतील, न्यायालय असतील ते झाली पाहिजेत आणि संविधानिक गोष्टी या मजबूत केल्या पाहिजेत. सुप्रीम कोर्टातून असे निकाल ओबीसी SC ST यांच्या विरोधात यायला लागले तर लोकांचा न्यायालयावरचा जो शेवटचा विश्वास आहे तो टिकून कसा राहणार. आणि म्हणून माननीय नरेंद्र मोदी यांना पत्र मी जे लिहिलेलं आहे, उरणचा अत्याचार, नवी अत्याचार, त्यामध्ये इथे महिला पोलिसांची नियुक्ती करा असं म्हटलेलं आहे. या सगळ्या केसेसमध्ये पोलिसांची दिरंगाई कारणीभूत ठरलेली आहे. नवी मुंबईत अक्षता म्हात्रेची चौकशी वेळीच झाली असती, कदाचित ती जिवंत सापडली असती. किंवा आमच्याकडे स्वप्नाताई शिंदे ही जी आहे, मुलगी आहे 22 वर्षाची, हिच्या बाबतीत सुद्धा हिचा मृत्यू होण्याच्या अगोदर अटक वॉरंट पनवेल न्यायालयाने काढलं होतं, पण पोलिसांनी त्या तरुणाला अटक केली नाही. म्हणजे पोलिसांची दिरंगाई याच्यामध्ये आहे. हे पोलीस दल असेल, प्रशासन असेल, आपल्याकडे भूसंपादनामध्ये मोठा अन्याय कॅरिडॉरमध्ये, सिडकोमध्ये, सी लिंकमध्ये होतोय. हे सगळं थांबवायचं असेल तर आपल्यातले अधिकारी आरक्षणाच्या माध्यमातून IAS झाले पाहिजे, IPS झाले पाहिजेत. आणि म्हणून ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आपल्याला हे माझं वक्तव्य कसं वाटलं याच्यावर प्रतिक्रिया द्या. हे जर आवडलं असेल तर आपण याच्यावर पुढच्या मुद्द्यांवर बोलू. आणि मी तुम्हाला सांगतो की संसदेचे अधिकार फार महत्त्वाचे असतात. संसदच असे निर्णय घेऊ शकते आणि सुप्रीम कोर्टाला आपल्या संविधानावर किंवा कायद्यावर भाष्य करण्याचा अधिकार आहे. अशा प्रकारचे कायदे डायरेक्ट सांगून याला आर्थिक निकष लावा असं करण्याचा अधिकारच नाही. मी वकील नसल्यामुळे त्यावर मी अधिक काही बोलणार नाही. परंतु हे नक्की आहे की लोकसभेत जाण्याचा मी प्रयत्न 2 वेळा केलेला आहे. मी जर लोकसभेत 3ऱ्या वेळा गेलो तर निश्चितपणे याच्यावर लढा उभा करेन. जसं लोकनेते दिबा पाटील 2 वेळा खासदार झाले, 4 वेळा आमदार झाले आणि माझा प्रयत्न राहील. मला जमलं नाही तर माझी जागा आगरी कोळी तरुणांनी घ्यावी आणि लोकसभा लढवावी ही माझी विनंती आहे. मी लोकनेते दिबा पाटलांना वंदन करून सांगतो की ओबीसी आरक्षणाचा लढा त्यांनी केला. आत्ता आपल्यावर जबाबदारी आहे, असलेलं ओबीसीचं आरक्षण टिकवलं पाहिजे. 8 लाखाचं उत्पन्न असलेलेच उच्च शिक्षण घेऊ शकतात आणि त्यांना जर छाटलं SC ST OBC मधून तर आपले लोक मोठे अधिकारी होणार नाहीत. कारण 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेले लोक तिथे जाऊच शकत नाही, हे पण सत्य आहे. आणि म्हणून सामाजिक शोषणाच्या आधारावर असलेल्या आरक्षणाला आर्थिक निकष लावू नये हे आजच्या माझ्या म्हणण्याचं सार होतं. ते मी संपवतो. पुन्हा एकदा आई एकविरेला वंदन करतो. भगवान बुद्धांना वंदन करतो, ज्यांनी आम्हाला समता शिकवली, ज्यांनी मातृसत्ता शिकवली, महिलांना अधिकार देणं, महिलांना सन्मान देण्याचा मार्ग आई एकविरेने दिला, महाप्रजापतींनी दिला. त्यांना वंदन करतो. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो आणि आपल्या सगळ्या नेत्यांना आणि तुम्हाला धन्यवाद देऊन माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय एकविरा.